जय श्री राधे कृष्ण. नमस्ते माझ्या प्रिय मित्रांनो, आत्मीय श्रोत्यांनो आणि आध्यात्मिक साथी कुटुंबातील सर्व सदस्यांनो, या दिव्य आणि प्रेरणादायक सत्संगामध्ये तुमचे हृदयपूर्वक स्वागत आहे, जिथे आपण जीवनातील गहन रहस्ये आपले प्रभू श्री कृष्ण यांच्या अमृतमय उपदेशांवर आणि जीवन जगण्याच्या कलेवर चिंतन करणार आहोत. आज आपण येथे फक्त एक व्हिडिओ पाहण्यासाठी आलो नाही, तर आपण एका पवित्र प्रवासाला निघालो आहोत. हाच आध्यात्मिक साथीचा उद्देश आहे, प्रत्येक माणसाला त्याच्या आतल्या शांतीशी जोडणे, जीवनातील गुंतागुंतीत योग्य मार्ग दाखवणे आणि या प्रवासात तुम्ही एकटे नाही आहात हे जाणवून देणे. तर चला, या क्षणी तुमच्या सर्व चिंता बाजूला ठेवून, आपले डोळे मिटून एक दीर्घ श्वास घ्या आणि फक्त आपल्या मनात श्री राधा कृष्णांच्या पवित्र नावाचे स्मरण करा. त्यांची मधुर प्रतिमा आपल्या हृदयाच्या अंतर्यामी अनुभवा. ते प्रेम आणि शांती आपल्या आत उतरू द्या. या क्षणाचा पूर्णपणे अनुभव घ्या, जणू तुमच्या भोवती दिव्य ऊर्जेचे एक वलय निर्माण झाले आहे. माझ्या प्रिय भक्तांनो, आध्यात्मिक साथीच नलवरील ही पवित्र वाणी, हा अमृतमय संदेश विशेषतः तुम्हा सर्वांसाठी आहे. हे नंदलाल, आपल्याला सर्वांना माहीत आहे की जीवन एक प्रवास आहे, जिथे सुख आणि दुःख, आशा आणि निराशा सर्वजण एकमेकांचा हात धरून येत जात राहतात. या क्षणी तुमच्या सर्व चिंता, तुमच्या सर्व अडचणी, तुमचे सर्व ओझे फक्त एका क्षणासाठी त्यांना सोपवा आणि त्यांच्यावर पूर्ण विश्वास ठेवा. मला माझ्या राधे कृष्णांवर अटूट विश्वास आहे, एक असा विश्वास जो हिमालयापेक्षाही उंच आहे, की ते तुमच्या प्रत्येक वेदना दूर करतील आणि तुमच्यावर त्यांची अमर्याद, अतुलनीय कृपा बरसवत राहतील. त्यांच्या दयेचा सागर इतका खोल आहे की तो प्रत्येक दुःखाला शोषून घेतो, प्रत्येक जखमेवर मल लावतो आणि तुमच्या आत्म्याला शांती प्रदान करतो. तर चला, आता आणखी विलंब न करता या अद्भुत आध्यात्मिक प्रवासाला, या ज्ञानगंगेला, जिथे आपण श्रीकृष्णांच्या शिकवणी आत्मसात करू, आपण सर्वजण मिळून सुरुवात करूया. राधे राधे. जे काही घडते ते चांगल्यासाठीच घडते. हे केवळ एक वाक्य नाही, तर हे जीवनातील सर्वात गहन सत्य आहे. एक असे तत्व ज्यावर जर आपण विश्वास ठेवला तर आपल्या जीवनातील अर्धे दुःख आपोआप दूर होतील. आपण अनेकदा जेव्हा काहीतरी आपल्या मनासारखे होत नाही, जेव्हा आपल्या योजना अयशस्वी होतात, तेव्हा आपण खूप दुःखी होतो. आपले मन निराशेने ग्रासले जाते, आपण हताश होतो, आपल्याला वाटू लागते की असे आपल्यासोबतच का होते. पण पुढे चालून, जेव्हा काळाचे चक्र फिरते आणि आपण मागे वळून पाहतो, तेव्हा आपल्याला एक अद्भुत सत्य समजते. आपल्याला जाणवते की जे घडले ते खरं तर आपल्या सर्वात मोठ्या भल्यासाठीच घडले होते. कदाचित त्यावेळी आपण ती गोष्ट समजू शकलो नव्हतो, कारण आपली दृष्टी मर्यादित होती, पण त्या घटनेने आपल्याला एखाद्या मोठ्या संकटातून वाचवले किंवा एखाद्या चांगल्या मार्गाकडे ढकलले. जीवनात असे अनेक क्षण येतात जेव्हा आपण खूप प्रयत्न करतो, रात्रंदिवस एक करतो, आपली पूर्ण ऊर्जा लावतो, तरीही कोणतेही काम होत नाही. कदाचित तुम्हाला ती नोकरी मिळाली नसेल ज्यासाठी तुम्ही वर्षानुवर्षे तयारी करत होता, किंवा एक प्रेमळ नाते, ज्यावर तुम्ही सर्व काही अर्पण केले होते, ते तुटले असेल, किंवा एखादी खूप जवळची व्यक्ती, ज्यावर तुमचा अटूट विश्वास होता, ती तुम्हाला सोडून गेली असेल. त्यावेळी आपले हृदय खूप तुटून जाते, मन निराशेने ग्रासले जाते आणि आपण अनेकदा आकाशाकडे पाहून विचार करतो, देवा, असे माझ्यासोबतच का? मी असे काय चुकीचे केले होते की मला हे सर्व सहन करावे लागत आहे. आपण स्वतःला दोषी मानतो किंवा इतरांना दोष देतो. पण माझ्या प्रिय मित्रांनो, जर तुम्ही थोडे धैर्य धरून तो कठीण काळ, तो वेदनादायक क्षण मागे वळून पाहिला, तर अनेकदा एक अद्भुत सत्य समजते. आपल्याला जाणवते की जे घडले
ते कदाचित एखाद्या खूप मोठ्या आणि चांगल्या कारणासाठी घडले होते, ज्याची कल्पना आपण त्यावेळी करूही शकलो नव्हतो. कदाचित जर ते एक दार बंद झाले नसते, तर आज हे नवीन आणि अधिक चांगले दार तुमच्यासाठी उघडले नसते. कदाचित ते नाते किंवा ती नोकरी तुमच्यासाठी योग्य नव्हती आणि ते तुटणे हे एखाद्या मोठ्या संकटातून किंवा दुःखातून वाचण्याचा एक मार्ग होता. श्रीकृष्ण, जे स्वतः जीवनाचे सर्वात मोठे मार्गदर्शक आणि नियंता आहेत, म्हणतात, फक्त माझ्यावर विश्वास ठेवा. मी जे काही करतो ते तुमच्या सर्वात मोठ्या भल्यासाठीच असते. हे त्यांचे अटल वचन आहे, त्यांचे आश्वासन आहे. लक्षात ठेवा, जेव्हा सर्व जग, सर्व परिस्थिती तुमच्या विरोधात उभी असेल, जेव्हा तुम्हाला वाटेल की कोणी तुमच्या सोबत नाही, जेव्हा तुम्ही पूर्णपणे एकटे असाल, तेव्हा श्रीकृष्ण तुमच्या सोबत असतात. एक अदृश्य शक्ती बनून तुमचा हात धरून राहतात, तुम्हाला योग्य मार्ग दाखवतात. वेळ कशीही असो माझ्या प्रिय मित्रांनो, ती बदलते नक्की. हा जीवनाचा एक शाश्वत नियम आहे. दुःख कितीही खोल असले तरी ते कायम राहणार नाही. कोणतीही रात्र इतकी लांब नसते की सकाळी होणार नाही. वेळ सर्व काही बदलते. आयुष्यात जेव्हा आपण खूप त्रस्त असतो, जेव्हा चोहीकडे अंधार पसरतो, तेव्हा आपल्याला वाटू लागते की हे दुःख, ही वेदना कधीच संपणार नाही, ती नेहमी आपल्या सोबत राहील. पण श्रीकृष्ण आपल्याला हेच शिकवतात, धैर्य आणि विश्वासाचा हा धडा देतात की प्रत्येक अंधाया रात्रीनंतर सूर्य नक्की उगवतो. तुमचे दुःखही एक दिवस संपेल, तुमच्या अडचणीही दूर होतील. फक्त धैर्य ठेवा आणि पुढे चालत रहा, कधीही हार मानू नका. कृष्ण म्हणतात, थांबू नकोस. फक्त माझ्यावर विश्वास ठेव. जेव्हा तुम्ही असा अद्भुत आणि गहन संदेश कोणासोबत शेअर करत असाल, तेव्हा त्याला लाईक करणे, शेअर करणे आणि आपले विचार कमेंट्समध्ये नक्की लिहा. आध्यात्मिक साथीला हे संदेश प्रत्येक घरापर्यंत पोहोचवायचे आहे. जीवनात जे काही येते, माझ्या प्रिय मित्रांनो, ते काहीतरी शिकवण्यासाठीच येते. प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक अनुभव, प्रत्येक घटना एका शिक्षकासारखी आहे. एखादी व्यक्ती जर तुमच्या आयुष्यात आली आणि मग निघून गेली, तर तिला विसरू नका. तिने तुम्हाला काहीतरी नक्कीच शिकवले, मग ती गोड आठवण असो वा कटू धडा. कधी-कधी आपण ज्यांच्यावर सर्वात जास्त विश्वास ठेवतो, तेच आपल्याला सर्वात जास्त दुखावतात. ही वेदना खूप खोल असते, पण श्रीकृष्ण म्हणतात की प्रत्येक नाते, प्रत्येक अनुभव तुम्हाला मजबूत बनवण्यासाठीच येतो. काही लोक तुमच्या आयुष्यात आशीर्वाद बनून येतात, जे तुम्हाला आनंद देतात, तुमची साथ देतात, आणि काही लोक धडा बनून, जे तुम्हाला जीवनातील कठोर सत्यांची ओळख करून देतात. काहीही असो, हे सर्व कृष्णाच्या योजनेचा भाग आहे. त्यांची लीला अपरंपार आहे आणि प्रत्येक गोष्टीचा एक गहन अर्थ असतो. ज्यावर विश्वास असेल, माझ्या प्रिय मित्रांनो, त्याला कोणत्याही परिस्थितीत आठवा. जर तुम्ही श्रीकृष्णांवर विश्वास ठेवता, तर त्यांना फक्त चांगल्या काळात नाही, जेव्हा सर्व काही ठीक चालले असेल, तर वाईट काळातही, जेव्हा तुम्ही अडचणींनी वेढलेले असाल, तेव्हा आठवा. अनेकदा लोक देवाला तेव्हा आठवतात जेव्हा काहीतरी वाईट घडते, जेव्हा ते संकटात असतात, जेव्हा त्यांना मदतीची गरज असते. पण खरा विश्वास तो असतो जेव्हा आपण त्यांना प्रत्येक क्षणात, प्रत्येक सुखदुःखात, प्रत्येक श्वासात आठवतो. श्रीकृष्ण म्हणतात, जर तुम्ही मला ख्या मनाने आठवणाल, तर मी कधीही तुमची साथ सोडणार नाही. विश्वास तोच खरा असतो जो प्रत्येक परिस्थितीत अटळ राहतो, मग तुमच्या डोळ्यात अश्रू असोत वा चेहऱ्यावर हास्य. प्रत्येक आत्मा माझ्या अंशाशी जोडलेली आहे. हे एक असे सत्य आहे जे आपल्याला नम्र आणि दयाळू बनवते. प्रत्येक माणसात, तो श्रीमंत असो वा गरीब, स्त्री असो वा पुरुष, कोणत्याही जातीचा किंवा धर्माचा असो,
देवाचा अंश असतो. म्हणून कोणालाही कमी समजू नका. अनेकदा आपण इतरांना कमी लेखतो. एखाद्याच्या गरिबीला पाहून, एखाद्याच्या निरक्षरतेला पाहून किंवा त्याच्या परिस्थितीला पाहून आपण त्याला पारखू लागतो. पण श्रीकृष्ण म्हणतात, प्रत्येक आत्मा माझेच संतान आहे. त्यात मीच विद्यमान आहे, ते प्रत्येक कणात व्याप्त आहे. तर मग माझ्या प्रिय मित्रांनो, कोणालाही कमी समजण्याचा प्रश्नच कुठे येतो? जेव्हा आपण हे जाणून घेतो की ईश्वर सर्वत्र आहे, तेव्हा कोणाचा तिरस्कार करणे, कोणाचा अपमान करणे, खरं तर त्या परमात्म्याचा अपमान करणे आहे जो त्याच्या आत निवास करतो. जर तुम्ही आध्यात्मिक साथीचे खरे अनुयायी असाल, जर तुम्ही खऱ्या अर्थाने श्रीकृष्णांचे भक्त असाल, तर आपण प्रत्येक माणसात, प्रत्येक जीवामध्ये कोणत्याही भेदभावाशिवाय श्रीकृष्णांना पाहण्याचा प्रयत्न केला पाहिजे. हीच खरी माणुसकी आहे, हीच खरी भक्ती आहे आणि हाच एकतेचा सर्वोच्च दृष्टिकोन आहे. हे तुम्हाला इतरांप्रती अधिक संवेदनशील आणि दयाळू बनवेल. मौन ही सर्वात मोठी प्रार्थना आहे. जेव्हा शब्द संपतात, जेव्हा आपली वाणी आपली साथ सोडून देते, तेव्हा मौन बोलते आणि भगवान सर्वात जास्त त्याच मौनाला ऐकतात. आपण मंदिरांमध्ये जाऊन लांब लांब प्रार्थना करतो, मंत्र म्हणतो, भजन कीर्तन करतो. पण जेव्हा हृदयातून तो खरा आवाज निघत नाही आणि फक्त आपले ओठ हलतात, तेव्हा श्रीकृष्णांपर्यंत ती गोष्ट पूर्णपणे पोहोचत नाही. परंतु माझ्या प्रिय भक्तांनो, जेव्हा मन इतके दुःखी असते, इतके विचलित असते की ओठ हलवणेही कठीण वाटते, जेव्हा सर्व गोष्टी मौनात सीमित होतात, जेव्हा डोळ्यांतील अश्रूही सुकून जातात, तेव्हा तेच मौन सर्वात खरी आणि सर्वात शक्तिशाली प्रार्थना बनते. त्या मौनात कोणताही दिखावा नसतो, कोणताही बाह्य आडंबर नसतो, कोणताही शब्द नसतो, कोणताही प्रदर्शन नसतो, फक्त आणि फक्त खरा भाव, आत्म्याची खोल हाक असते. आणि श्रीकृष्ण, जे प्रत्येक हृदयाची गोष्ट जाणतात, त्याच ख्या भावाला सर्वात खोलवर ऐकतात. आपल्या शांततेत केलेली ती हाक थेट आपल्या आत्म्याच्या गर्भगृहातून निघते आणि तीच सर्वात खोल, सर्वात पवित्र आणि सर्वात प्रभावी प्रार्थना असते. ती प्रार्थना थेट ईश्वरापर्यंत पोहोचते, कारण त्यात कोणताही बनावटपणा नसतो. जो तुमच्यातून निघून गेला, माझ्या प्रिय मित्रांनो, तो कधीच तुमचा नव्हता. ही गोष्ट कडू वाटू शकते, पण हे एक गहन सत्य आहे. जो खरोखरच तुमचा असता, तो कधीही तुम्हाला सोडून गेला नसता. आणि जो निघून गेला, तो फक्त तुमच्या जीवनाचा एक अध्याय होता, पूर्ण पुस्तक नाही. जेव्हा कोणी आपल्याला सोडून जातो, मग ते कोणतेही नाते असो, कोणतीही मैत्री असो किंवा कोणतेही तुटलेले स्वप्न असो, तेव्हा हृदय खूप दुखावते. आपण स्वतःला दोषी मानतो किंवा त्यांना वाईट म्हणतो. पण श्रीकृष्ण आपल्याला समजावतात की प्रत्येकाचे येणे आणि जाणे निश्चित आहे. हे जीवनाचे चक्र आहे. जो तुमचा नव्हता, तो निघून गेला, आणि जो तुमचा आहे, तो कोणत्याही परिस्थितीत तुमच्या सोबत राहील, कितीही अडचणी आल्या तरी. ही समज आपल्याला पुढे जाण्याची शक्ती देते, आपल्याला भूतकाळाच्या बेड्यांपासून मुक्त करते. गेलेल्या गोष्टीला चिकटून राहू नका. पुढे पहा. मी तुमच्या सोबत आहे. श्रीकृष्णांचे हे आश्वासन आपल्याला नवी आशा देते. जेव्हा तुम्ही अशा गहन संदेशांना ऐकता, तेव्हा आध्यात्मिक साथीला लाईक करणे, शेअर करणे आणि कमेंट करून आपले विचार सांगणे विसरू नका. जो इतरांना माफ करतो, तो स्वतःला सर्वात मोठ्या कैदेतून मुक्त करतो. हे एक असे बंधनमुक्त सुख आहे जे केवळ क्षमा केल्याने मिळते. कोणाला माफ करणे केवळ दुसऱ्यासाठी नसते, माझ्या प्रिय मित्रांनो, ते सर्वात जास्त तुमच्या स्वतःच्या मनाच्या शांतीसाठी आणि तुमच्या आत्म्याच्या मुक्तीसाठी असते. क्रोध, द्वेष,
घृणा आणि बदला घेण्याची भावना आपल्याला आतून बांधून ठेवते, ती आपल्याला एका अदृश्य कैदेत टाकते, ज्यामुळे आपले मन अशांत राहते. श्रीकृष्ण म्हणतात, जर तुम्हाला तुमच्या आत खरी शांती हवी असेल तर इतरांच्या चुकीचा भार वाहणे थांबवा. माफ करा आणि पुढे जा. जेव्हा तुम्ही कोणाला माफ करता तेव्हा तुम्ही स्वतःला त्या बदला घेण्याच्या आगीतून, त्या नकारात्मक ऊर्जेतून मुक्त करता. समोरची व्यक्ती कदाचित बदलणार नाही, कदाचित तिला आपली चूक जाणवणार नाही, पण तुम्ही नक्कीच बदलता. तुम्ही त्या ओझ्यातून मुक्त होता, तुम्ही शांत होता. क्षमा करण्याची शक्ती तुमच्या आत एक नवीन ऊर्जा भरते आणि तुम्ही जीवनाकडे एका नव्या दृष्टीने पाहू लागता. हे स्वतःला सर्वात मोठ्या कैदेतून मुक्त करण्यासारखे आहे. हे तुम्हाला हलके आणि मुक्त झाल्यासारखे वाटते. जे तुमच्या जीवनात घडते ते तुमच्या भल्यासाठीच घडते, तुम्ही ते आत्ता समजा. कधी-कधी जे आपल्याला दिसते ते वाईट असते, परिस्थिती आपल्याला प्रतिकूल वाटते. पण श्रीकृष्ण जाणतात की त्याच्या मागे तुमच्यासाठी काहीतरी चांगले दडलेले आहे, एक गहन अर्थ आणि एक चांगले भविष्य. आपण अनेकदा परिस्थिती पाहून लवकर दुःखी होतो. नोकरी गेली, कोणी सोडून गेले, आजारी पडले, अशा वेळी आपले मन तुटून जाते. पण श्रीकृष्ण म्हणतात, तुम्हाला फक्त एक पान दिसत आहे. मी पूर्ण पुस्तक वाचले आहे. ते संपूर्ण भविष्य जाणतात. जे आज तुमच्या जीवनात तुटले आहे ते कदाचित तुम्हाला एखाद्या मोठ्या त्रासातून वाचवत आहे. विश्वास ठेवा. जे काही घडत आहे ते तुमच्या भल्यासाठीच आहे. फक्त वेळेनुसार ते स्पष्ट होईल आणि तुम्हाला त्याचे महत्त्व समजेल. माणसाचा सर्वात मोठा शत्रू बाहेर नाही, माझ्या प्रिय मित्रांनो, त्याच्या आत दडलेला असतो आणि तो म्हणजे त्याचा अहंकार. जोपर्यंत तुम्हाला वाटत राहील की मीच सर्वात बरोबर आहे, मीच सर्व काही जाणतो, माझ्याशिवाय हे काम होऊ शकत नाही, तोपर्यंत तुम्ही कधी सत्य समजू शकणार नाही, कधी आपल्या चुका स्वीकारू शकणार नाही. श्रीकृष्ण स्पष्ट शब्दात म्हणतात, अहंकार जिथे असेल मी तिथून दूर राहीन, हे त्यांचे अटल तत्व आहे. खरी समज, खरे ज्ञान आणि खरी प्रगती तिथेच येते जिथे नम्रता असते, जिथे आपण झुकायला शिकतो, जिथे आपण शिकण्याची इच्छा ठेवतो. जेव्हा अर्जुनासारख्या महान योद्ध्यालाही आपल्या अहंकाराचा त्याग करावा लागला होता, तेव्हाच त्याला भगवद्गीतेचे परमज्ञान प्राप्त झाले होते. आपल्या सर्वांच्या आत एक छोटासा आवाज असतो, मी तर बरोबर आहे. हाच आवाज आपल्याला ख्या ज्ञानापासून दूर करतो. ज्ञान तिथेच उतरते जिथे झुकाव असतो. म्हणून आपल्या अहंकाराचा त्याग करा आणि नम्रता स्वीकारा. आध्यात्मिक साथी तुम्हाला नम्रतेच्या मार्गावर चालण्यासाठी प्रेरित करतो. हा संदेश आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि त्यांनाही या ज्ञानाशी जोडा. कधी-कधी आपण ज्या गोष्टीसाठी खूप रडतो, तीच गोष्ट जर मिळाली असती तर आपण आणखी जास्त तुटलो असतो. देवाने जे दिले नाही तेही एक आशीर्वाद होते, एक लपलेले वरदान. पण आपल्याला तेव्हा कळत नाही जेव्हा आपण फक्त आपल्या इच्छांमध्ये बुडून राहतो. कधी तुम्ही विचार केला आहे का, ज्या नात्याला वाचवण्यासाठी तुम्ही रात्रंदिवस रडलात, ते जर वाचले असते तर कदाचित तुमची आत्मा मरून गेली असती, तुमची आत्मा गुदमरली असती. श्रीकृष्ण म्हणतात, जेव्हा मी काहीतरी काढून घेतो तेव्हा एकतर ते तुमच्यासाठी धोकादायक होते किंवा मी त्याहूनही चांगले काहीतरी आणणार असतो. हा त्यांचा न्याय आहे. जेव्हा जीवनात कोणी आपले दूर होते तेव्हा समजावे की ती कृष्णाची योजना होती, तुम्हाला त्या वेदनेपासून वाचवण्याची, जी तुमच्या वाट्याला नव्हती, जी तुम्हाला अधिक त्रास देईल. जोपर्यंत तुम्ही इतरांकडून तुमची किंमत ठरवून घेत राहणार, माझ्या प्रिय मित्रांनो, तोपर्यंत तुम्हाला स्वस्त वस्तू समजले जाईल. लोक तुम्हाला तितकेच समजतील जितके तुम्ही स्वतःला समजता.
जर तुम्ही स्वतःला कमी समजाल, स्वतःची कदर करणार नाही, तर जग तुम्हाला चिरडून टाकेल. श्रीकृष्णांना कधीही स्वतःला ईश्वर म्हणण्याची गरज पडली नाही. त्यांच्या डोळ्यांतील जो आत्मविश्वास होता, त्यांच्या चालीतील जी दिव्यता होती, तीच जगाला समजले की हे कोणी सामान्य व्यक्ती नाही, हे तर स्वतः परमेश्वर आहे. पण आज आपण लोक इतरांच्या शब्दांवरून स्वतःला मोजतो. त्याने मला नाकारले, तो माझ्यावर रागावला आहे, मी चांगला नाही, या बाह्य विचारांवरून आपण आपली ओळख बनवतो. श्रीकृष्ण म्हणतात, जर तुम्ही स्वतःची कदर करणार नाही, तर दुसरे कोणी का करेल. स्वतःला ओळखा, आपल्या क्षमतांना ओळखा, तेव्हाच लोक तुम्हाला समजतील आणि तुमचा सन्मान करतील. आध्यात्मिक साथी तुम्हाला आपली किंमत समजून घेण्यास आणि आत्मसन्मानाने जगण्यास प्रेरित करतो. हा व्हिडिओ लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हे समाज तुम्हाला तोपर्यंत बदलायला सांगेल जोपर्यंत तुम्ही त्याच्यासारखे होऊन आपली ओळख गमावणार नाही. सर्वजण तुम्हाला नॉर्मल बनू इच्छितात, गर्दीचा भाग बनू इच्छितात, समाजाच्या नियमांमध्ये मिसळू इच्छितात. पण कृष्ण म्हणतात, आपले असणे हाच खरा धर्म आहे. ते स्वतः लहानपणापासूनच वेगळे होते. लोणी चोरत होते, बासरी वाजवत होते, नाचत होते, आपल्या लीला करत होते. लोकांनी त्यांनाही समजावण्याचा प्रयत्न केला की हे सर्व ईश्वराचे काम नाही, तुम्हाला असे करायला नको. पण कृष्ण हसून म्हणाले, मी ते बनणार नाही जे जग इच्छिते. मी तेच बनणार जे माझी आत्मा सांगते, जे माझे स्वरूप आहे. आज आपणही त्याच वळणावर उभे आहोत. एकतर गर्दीत हरवून जा, आपली ओळख मिटवून टाका, किंवा कृष्णांप्रमाणे आपले स्वरूप स्वीकार करा आणि आत्मविश्वासी बना. जर तुम्हाला वारंवार हे सिद्ध करावे लागत असेल की तुम्ही चांगले आहात, तर तुम्ही चुकीच्या लोकांमध्ये आहात. हे एक कटू सत्य आहे. जे लोक तुमची आत्मा समजत नाहीत, जे तुमचे खरे स्वरूप ओळखत नाहीत, ते तुमचे कर्मही कधीच समजणार नाहीत, मग तुम्ही त्यांच्यासाठी कितीही काही करा. कृष्णांना नेहमी लोकांनी संशयाच्या नजरेने पाहिले. कधी नटखट बालक, कधी रणनीती असलेला योद्धा, पण त्यांचे प्रत्येक कर्म धर्मासाठी होते, लोककल्याणासाठी होते. कृष्ण म्हणतात, ज्यांना तुमच्या आत्म्याचे सत्य दिसत नाही, त्यांना तुमच्या स्पष्टीकरणाची गरजच नाही. आपली ऊर्जा अशा लोकांवर वाया घालवू नका. या जगात लोक माणूस नाही पाहत तर त्याचे काम, कपडे आणि उंची पाहतात. तुमच्या मनात काय आहे याने कोणालाही फरक पडत नाही. लोक फक्त हेच पाहतात की तुमच्याकडे काय आहे. आजच्या समाजाने माणुसकीला स्टेट्सने तोडणे सुरू केले आहे. जर तुमच्याकडे पैसा, नाव आणि दिखावा असेल, तर लोक तुम्हाला आदर देतील, जरी तुम्ही आतून पोकळ असाल तरी. पण श्रीकृष्ण म्हणतात, ज्या समाजात चारित्र्यापेक्षा वस्तूंना पूजले जाते, तिथे खरे लोक नेहमी एकटे राहतील. तुमची खरी ओळख तुमच्या कपड्यांवरून किंवा सोशल मीडिया फॉलोअर्सवरून नाही, तर तुमच्या कर्म आणि विचारांवरून बनते. आध्यात्मिक साथी तुम्हाला खरी मूल्ये स्वीकारण्यासाठी प्रेरित करतो. कधी कधी सर्वात जास्त हसणारा माणूस आतून सर्वात जास्त तुटलेला असतो. हे एक वेदनादायक सत्य आहे. अनेकदा ज्याच्या चेहऱ्यावर नेहमी हसू दिसते, त्याचे हृदय सर्वात जास्त वेदनेने भरलेले असू शकते. अनेक लोक आपले अश्रू जगासमोर दाखवत नाहीत कारण त्यांना कोणालाही आपल्याला कमकुवत समजू द्यायचे नसते. ते आपल्या तुटलेल्या भागांना, आपल्या वेदनेला हास्य आणि हसण्याने झाकून घेतात. कृष्ण हेच शिकवतात, सर्वांना हसवणाऱ्याला समजू नका की त्याला काही होत नाही. कधी त्याच्या शांततेतही लक्ष द्या. कदाचित तिथे एखादे तुटलेले मन गुपचूप रडत असेल. त्याच्या शांततेला समजून घेण्याचा प्रयत्न करा, कारण कधीकधी शांतता सर्वात जास्त बोलते.
नातेसंबंध तेव्हा अधिक सुंदर होतात जेव्हा आपण आपल्या आप्तस्वकीयांच्या चुकीमुळे नाते सोडत नाही, तर त्यांना एक संधी देतो. प्रत्येकजण परिपूर्ण नसतो. माझ्या प्रिय मित्रांनो, आपल्या सर्वांमध्ये कमतरता आहे. पण जो त्या अपूर्णता असूनही साथ देतो, तीच आप्तस्वकीयांची खरी व्याख्या आहे. अनेकदा आपण आपल्या जवळच्या लोकांपासून दूर होतो कारण ते आपल्या अपेक्षांवर खरे उतरत नाहीत. आपण त्यांच्याकडून खूप अपेक्षा ठेवतो. पण कृष्ण म्हणतात, प्रत्येक नात्याची परीक्षा होते आणि खरे प्रेम तेच आहे जे त्या परीक्षांमध्ये नाते वाचवते. आजच्या जगात लोक लवकर सोडून देतात. पण जो माझ्यासोबत राहशील ना म्हणतो, त्याला सोडू नका, त्याला धरून ठेवा. हा आध्यात्मिक साथीचा संदेश आहे. नातेसंबंध जपा. माणूस इतरांच्या चुका लवकर पकडतो, पण स्वतःची चूक त्याला तेव्हा दिसते जेव्हा आयुष्य त्याला धडा शिकवते. आपल्याला इतरांचे शब्द बोचतात, त्यांच्या कृती चुकीच्या वाटतात. पण जेव्हा आपण तीच चूक करतो तेव्हा आपल्याला वाटते, मी मजबूर झालो होतो, माझी परिस्थिती वेगळी होती. श्रीकृष्ण म्हणतात, इतरांना पाहण्यापूर्वी स्वतःला आरसा दाखवा. आपण इतरांना पारखताना न्यायमूर्ती बनतो, पण जेव्हा स्वतःची पाळी येते तेव्हा आपण बचावाचा मार्ग शोधतो. खरा माणूस तोच आहे जो आधी स्वतःच्या कमतरता पाहतो, तेव्हाच तो इतरांना दयाळू दृष्टीने पाहू शकतो आणि त्यांना समजू शकतो. माणूस इतरांना गमावण्याची भीती बाळगत नाही. त्याला सर्वात जास्त भीती स्वतःला एकटे राहण्याची वाटते. आपण अनेकदा चुकीच्या नात्यांमध्येही टिकून राहतो, फक्त यासाठी की आपल्याला एकटे राहण्याची भीती वाटते. आपण तडजोडी करतो कारण आपल्याला स्वतःसोबत वेळ घालवता येत नाही, आपण स्वतःला समजू शकत नाही. कृष्ण म्हणतात, जेव्हा तुम्ही स्वतःसोबत आनंदी व्हाल, तेव्हा कोणाचीही सोबत तुमची गरज नाही. निवड बनेल. एकटेपणा तेव्हापर्यंत भयानक वाटतो जोपर्यंत आपण स्वतःला समजून घ्यायला शिकत नाही, स्वतःशी मैत्री करायला शिकत नाही. ज्या दिवशी माणूस स्वतःशी मैत्री करतो, त्याला मग कोणतेही नाते बांधू शकत नाही आणि कोणतेही अंतर तोडू शकत नाही. तो आतून स्वतंत्र होतो. आध्यात्मिक साथी तुम्हाला स्वतःशी जोडले जाण्यासाठी आणि आपल्या आत्म्याला समजून घेण्यासाठी प्रेरित करतो. हा संदेश अधिकाधिक लोकांसोबत शेअर करा. आज माणूस प्रत्येक गोष्टीचा पुरावा मागतो, पण आपल्या आप्तस्वकीयांच्या भावनांना विचारता धुडकावून लावतो. जर कोणी रडत असेल तर लोक म्हणतात, नाटक करत आहे. जर कोणी हसत असेल तर म्हणतात, देखावा आहे. आपण खूप लवकर पारखू लागलो आहोत, इतरांवर टिप्पणी करू लागलो आहोत, पण समजून घेण्याचा प्रयत्न कोणी करत नाही. कृष्ण म्हणतात, ज्याला पाहता येत नाही, तो सत्यालाही संशयाच्या नजरेने पाहतो. आपण आपल्या मोबाईलच्या बॅटरीवर विश्वास ठेवतो, पण आपल्या आप्तस्वकीयांच्या भावनांवर नाही. प्रत्येक नाते सिद्ध होत नाही. काही गोष्टी फक्त अनुभवल्या जातात, मनाने समजून घेतल्या जातात. माणसाची सर्वात मोठी चूक हीच आहे की तो भावनांना तोडू लागला आहे, त्याला तर्काच्या कसोटीवर पारखू लागला आहे. माणूस सर्वांसाठी चांगले बनण्यात इतका थकून जातो की स्वतःसाठी चांगले राहणे विसरून जातो. आपण इतरांना आनंदी करण्याच्या नादात स्वतःलाच गमावून बसतो. प्रत्येकाच्या अपेक्षांवर खरे उतरण्याच्या प्रयत्नात आपण आपली खरी ओळख, आपले खरे स्वरूप गमावून बसतो. कृष्ण म्हणतात, जो स्वतःवर प्रेम करत नाही, तो इतरांशी खरे नाते जोडू शकत नाही. सर्वांना आनंदी ठेवण्याच्या प्रयत्नात अनेक लोक आतून रिकामे होतात, निराश होतात. म्हणून कधीकधी स्वतःशी बोलणे, स्वतःसाठी जगणे महत्त्वाचे आहे. इतरांवर प्रेम करण्यापूर्वी स्वतःवर प्रेम करायला शिका. जेव्हा तुम्ही स्वतःवर प्रेम करता, तेव्हाच तुम्ही इतरांना खरे प्रेम देऊ शकता. मोहमायेतून मुक्ती ही एक खरी विजय आहे, कारण या विजयात ना कोणी हारणारा आहे ना कोणी जिंकणारा.
फक्त एक खोल समाधान आहे, एक आंतरिक शांती आहे. जगात आपण नेहमी जिंकू इच्छितो, इतरांपेक्षा पुढे जाऊ इच्छितो, पण खरे सांगायचे तर खरी विजय तेव्हा मिळते जेव्हा आपण मोहमायेतून वर उठायला शिकतो. श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात की अर्जुन, मोहातून मुक्ती ही ती विजय आहे ज्यात कोणताही पराभव नाही, कारण ही विजय तुला आतून मुक्त करते. लक्षात ठेव, जेव्हा तुला या मोहातून मुक्ती मिळते तेव्हा तू केवळ या जगात शांततेने जगायला शिकतोस असे नाही, तर तुला आत एक अशी शक्ती मिळते जी तुला नेहमी योग्य मार्गावर ठेवते. म्हणून मोहमायेतून वर उठणे हे एकाख्या योद्ध्याची ओळख आहे, जेणेकरून तुला त्या पातळीवर नेले जाऊ शकेल जिथे भीती, लोभ आणि आसक्ती तुला कधीही हलवू शकणार नाही. हाच आध्यात्मिक साथीचा मूळ मंत्र आहे, आंतरिक स्वातंत्र्य. मोहमायेतून पार तोच मिळवतो जो ओळखतो की या जगात सर्व काही क्षणभंगूर आहे. मग त्याला काही मिळवण्याची इच्छा राहत नाही ना गमावण्याची भीती. अनेकदा आपण या जगात गोष्टी पकडू इच्छितो, नातेसंबंध बांधून ठेवू इच्छितो, कारण आपल्याला भीती वाटते की त्या कुठे हरवून जाऊ नयेत. पण सत्य हेच आहे की या जगात काहीही स्थायी नाही, सर्व काही परिवर्तनशील आहे. श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात की अर्जुन, जो या क्षणभंगुरतेला ओळखतो त्याला मोहमाया बांधू शकत नाही, कारण तो समजतो की जे आहे ते आज आहे, उद्या राहणार नाही. लक्षात ठेव, जेव्हा तुला या सत्याची खोलवर जाणीव होते तेव्हा तुला ना काही मिळवण्याची घाई असते, ना गमावण्याची भीती. तेव्हा तुला आतून एक अशी स्वातंत्र्य मिळते जे तुला या जगात राहूनही या जगातून वर उचलते, तुला साक्षी भावनेत नेते. म्हणून या क्षणभंगुरतेला ओळखायला शिक, जेणेकरून मोहमायेच्या जाळ्यातून तुला खरी मुक्ती मिळू शकेल. आपले विचार कमेंट्समध्ये नक्की लिहा आणि हे ज्ञान शेअर करा. मोहमायेतून मुक्ती तीच आहे जी तुला आतून पूर्ण करेल. मग तुला या जगात काही मागावे लागत नाही, फक्त देण्याचा आनंद मिळतो. आपण नेहमी विचार करतो की काहीतरी मिळाले तर आपण पूर्ण होऊ, आपल्याला शांती मिळेल. पण सत्य हे आहे की जोपर्यंत आपण मोहमायेत गुंतलेले असतो तोपर्यंत आपली इच्छा कधीच संपत नाही, एक इच्छा पूर्ण होताच दुसरी जन्म घेते. श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात की अर्जुन, जेव्हा मोहमायेतून मुक्ती मिळते तेव्हा आत एक खोलवरता येते, एक पूर्णत्वाचा अनुभव होतो. मग तुला या जगातून काही मागावे लागत नाही, तर तुला देण्यातच आनंद येऊ लागतो. लक्षात ठेव, जेव्हा तुला या सत्याचा अनुभव होतो तेव्हा तुला आतून पूर्णत्व मिळते जे कधीच कमी होत नाही. तेव्हा तुला प्रत्येक गोष्टीत समाधान मिळू लागते, कारण तुला या जगातून काहीही नको असते. म्हणून मोहमायेतून मुक्तीला आपले ध्येय बनव, जेणेकरून तुला त्या उंचीवर पोहोचण्याचा अनुभव मिळू शकेल जिथे केवळ खरा आनंद आणि निस्वार्थ प्रेम वास करते. मोहमायेने बांधलेला व्यक्ती नेहमी भविष्याच्या भीतीने जगतो. खरे साहस तेच आहे जे आजला निर्भयपणे जगायला शिकवते. जो व्यक्ती मोहमायेत अडकलेला असतो तो नेहमी काहीतरी गमावण्याच्या भीतीने ग्रासलेला असतो, कधी धन, कधी नातेसंबंध, कधी आदर गमावण्याची भीती. या भीतीत जगता जगता तो खरे जीवन जगायलाच विसरतो, तो वर्तमानातील सुखाचाही अनुभव घेऊ शकत नाही. श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात की अर्जुन, मोहमायेने बांधलेले मन नेहमी भविष्याच्या भीतीने जगतो. पण जो या मोहातून वर उठतो तो आजमध्ये निर्भयपणे जगायला शिकतो, तो प्रत्येक क्षणाला जगतो. लक्षात ठेव, जेव्हा तुला या मोहमायेतून मुक्ती मिळते तेव्हा तुला कळते की आजला जगणे हेच खरे साहस आहे. म्हणून मोहमायेतून वर उठायला शिक, जेणेकरून तुला आजमध्ये जगता येईल. भीतीतून मुक्त होऊन त्या शक्तीला ओळखू शकशील जी तुला आतून निर्भय आणि स्वतंत्र बनवेल. आध्यात्मिक साथीसोबत जोडून या प्रवासावर चला.
मोहमायेतून मुक्ती मिळवणारा व्यक्ती केवळ स्वतःच स्वतंत्र होत नाही, तर त्याला या जगाला पाहण्याचा एक नवीन, खोल आणि सकारात्मक दृष्टिकोनही मिळतो. जोपर्यंत आपण मोहमायेत गुंतलेले असतो तोपर्यंत आपली नजर नेहमी गोष्टी मिळवण्यात आणि गमावण्यात अडकलेली असते. आपण केवळ नफातोटा पाहतो. पण ज्या क्षणी आपण या मोहातून वर उठतो, आपली दृष्टी बदलते. आपण जीवनाकडे एका वेगळ्याच दृष्टिकोनातून पाहतो. श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात की अर्जुन, मोहातून मुक्ती तीच आहे जी तुला या जगाला सत्याने पाहण्याची शक्ती देते. तेव्हा तुला जीवन एक वरदान वाटेल, ओझे नाही. लक्षात ठेव, मोहमायेतून मुक्ती मिळाल्याने केवळ तुला आतून स्वातंत्र्य मिळत नाही, तर तुला या जगात एका नवीन दृष्टिकोनातून जगायलाही येते. म्हणून या मोहातून वर उठ, जेणेकरून तुला आत एक असा गहन अनुभव होऊ शकेल जो तुला या जगाला पाहण्याचा एक सुंदर आणि खोल मार्ग शिकवेल. लाईक करून आम्हाला सांगा की तुम्हाला हा संदेश कसा वाटला. आत्मसन्मान कोणाकडून भीक मागून मिळत नाही. हे तुला स्वतः कमवायचे आहे, आपल्या प्रामाणिकपणाने, आपल्या मेहनतीने आणि आपल्या तत्वांनी. अनेकदा लोक या भ्रमात असतात की इतरांकडून आदर मागितल्याने आदर मिळेल. ते इतरांना आनंदी ठेवण्यात गुंतलेले असतात. पण सत्य हे आहे की आदर भीक मागून मिळत नाही, तो कमावला जातो. श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात की अर्जुन, तुला तुझा आत्मसन्मान, तुझी नियत, हेतूची शुद्धता, तुझी मेहनत आणि तुझ्या सिद्धांतांनी कमवायचा आहे. कारण ज्या आदरासाठी तुला लाचार व्हावे लागेल, ती इज्जत नाही तर अपमान आहे. लक्षात ठेव, तुला आदर मागायचा नाही, तर आपल्या कर्माने अशी ओळख निर्माण करायची आहे की लोक स्वतः तुला आदर देतील आणि तुझ्या सन्मानार्थ मान खाली करतील. म्हणून नेहमी खरे राहा, कारण तीच तुझी खरी ताकद आहे आणि तीच तुझ्या आत्मसन्मानाचा आधार आहे. आत्मसन्मान गमावणारा व्यक्ती आतून नेहमी भीतीने जगतो. पण ज्याने आपला आत्मसन्मान धरून ठेवला, तो आतून नेहमी स्वतंत्र असतो. जो आपला आत्मसन्मान गमावतो, तो नेहमी इतरांच्या इशाऱ्यावर नाचतो, कारण त्याला भीती वाटते की कोणी त्याला सोडून देऊ नये, दुर्लक्ष करू नये. तो इतरांच्या मताने प्रभावित होत राहतो. श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात की अर्जुन, ज्याने आत्मसन्मान धरून ठेवला, तो या जगात आतून स्वतंत्र राहतो, कारण तेव्हा तुला कोणासाठी बदलावे लागत नाही ना कोणाच्या भीतीने जगावे लागते. लक्षात ठेव, आत्मसन्मानाने जगणे हेच खरे जगणे आहे, ज्यात तुला आपली ओळख टिकवून ठेवण्यासाठी कोणासमोर लाचार व्हावे लागत नाही. म्हणून आत्मसन्मानावर नेहमी दृढ राह, जेणेकरून तुला आतून ते स्वातंत्र्य मिळू शकेल जे ना कोणाच्या आधाराने मिळते, ना कोणाकडून हिरावून घेतले जाऊ शकते. ही आध्यात्मिक साथीची शिकवण आहे. विश्वास एका रोपट्यासारखा आहे, माझ्या प्रिय मित्रांनो, ज्याला सत्य आणि प्रामाणिकपणाचे पाणी नियमितपणे घातले जाते. तेच रोपटे नात्याला हिरवेगार ठेवते. विश्वास हे एक रोपटे आहे ज्याला नेहमी सत्य, पारदर्शकता आणि प्रामाणिकपणाने सिंचन करावे लागते, नाहीतर ते हळूहळू सुकते, मरते. श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात की अर्जुन, नात्यात विश्वास तिथेच टिकून राहतो जिथे सत्य आणि प्रामाणिकपणा असतो. कारण विश्वास टिकवून ठेवण्यासाठी एकमेकांशी खरे बोलणे आणि आपल्या चुकांची जबाबदारी घेणे खूप महत्त्वाचे आहे. लक्षात ठेव, ज्या नात्यात विश्वास असतो तिथे भीती नसते आणि ज्या नात्यात भीती असते तिथे विश्वास नसतो. म्हणून नेहमी आपले शब्द, कर्म आणि भावनांमध्ये सत्यता ठेव, जेणेकरून विश्वासाचे रोपटे नेहमी हिरवेगार राहील आणि नातेसंबंध नेहमी मजबूत राहतील. ही गोष्ट शेअर करायला विसरू नका. लोभाने मिळवलेले सुख नेहमी पोकळ असते माझ्या प्रिय मित्रांनो, कारण जे मिळवण्यासाठी तुला आपले विवेक गमावावे लागले, आपली नैतिकता पणाला लावावी लागली, त्याला खरे सुख म्हणत नाही.
अनेक लोक विचार करतात की लोभाने ते जास्त काहीतरी मिळवतील, जास्त आनंदी राहतील. पण सत्य हेच आहे की लोभाने मिळालेले सुख नेहमी भीती, अपराधीपणा आणि असुरक्षिततेने भरलेले असते. ते कधीच स्थायी नसते. श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात की अर्जुन, खरे सुख ते आहे जे प्रामाणिकपणे कमावले गेले असेल, आपल्या मेहनतीने आणि धर्माने. कारण लोभाने मिळवलेले प्रत्येक सुख हे एक कर्ज आहे ज्याला कोणत्या ना कोणत्या स्वरूपात फेडावेच लागते, मग ती मानसिक शांती गमावून असो किंवा आत्मसन्मान गमावून असो. लक्षात ठेव, ज्या सुखात समाधान नाही, ते मिळवण्याचा काय अर्थ? म्हणून आपल्या गरजा ओळखा पण लोभाला कधीही प्रभावी होऊ देऊ नका, जेणेकरून जे काही तुमच्याकडे आहे ते तुम्हाला मनापासून स्वीकारण्याचा आनंद मिळू शकेल आणि तुम्ही समाधानी राहू शकाल. फसवणूक करणारा विचार करतो की तो चलाख आहे, त्याने इतरांना मूर्ख बनवले. पण त्याला माहीत नसते की त्याने त्याच क्षणी आपले सत्य, विश्वास आणि आदर कायमचा गमावला आहे. अनेकदा लोक विचार करतात की कोणाची फसवणूक करून ते काही काळासाठी फायदा मिळवतील, काहीतरी मिळवतील. पण सत्य हे आहे की फसवणूक करणारा नेहमी आतून हरलेला असतो, त्याची आत्मा कलंकित होते. श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात की अर्जुन, ज्या क्षणी एखादी व्यक्ती कोणाची फसवणूक करते, त्याच क्षणी ती आपली प्रतिष्ठा, आपली मर्यादा आणि आपल्या आत्म्याशी तडजोड करते आणि या तडजोडीची किंमत त्याला नेहमी चुकवावी लागते, मग ती समाजात असो वा स्वतःच्या अंतर्मनात. लक्षात ठेव, फसवणूक केल्याने जे मिळते ते नेहमी क्षणिक आहे, अस्थायी आहे. पण जो आदर जातो तो कायमचा. म्हणून खरा माणूस बन, कारण फसवणूक केल्याने चालाकी नाही तर चारित्र्याची कमजोरी दिसून येते. हे एक असे विष आहे जे नात्याची मुळे एका क्षणात सुकवून टाकते. मग कितीही पाणी घातले तरी ती मुळे कधीच हिरवी होत नाही. एखादे नाते वर्षानुवर्षे मजबूत होते, पण एक छोटीशी फसवणूक त्याला एका क्षणात विस्कटवू शकते. श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात की अर्जुन, एकाख्या नात्यात विश्वास खूप हळूहळू रुजतो, पण फसवणूक त्याला कायमचे तोडून टाकते. ज्या नात्यात एकदा फसवणुकीचे बीज पेरले गेले, तिथे मग केवळ संशय वाढतो, प्रेम नाही. लक्षात ठेव, माफ केल्याने कटुता मिटू शकते, पण विश्वासाला जी भेट पडते ती जोडणे सोपे नसते. म्हणून फसवणूक करण्यापूर्वी विचार कर, तुला खरोखरच त्या नात्याची किंमत माहीत नाही का? कारण एकदा विश्वास तुटला की मग ती खोली कायमची हरवून जाईल. आध्यात्मिक साथी तुम्हाला खरी नातेसंबंध जपण्याची प्रेरणा देतो. वेळ कोणासाठी थांबत नाही, माझ्या प्रिय मित्रांनो. आज जे हातातून निसटले ते पुन्हा कधीच परत येत नाही. वेळ ही ती अनमोल संपत्ती आहे जिला गमावल्यानंतर जगातील कोणतीही शक्ती, कोणताही पैसा परत आणू शकत नाही. श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात की अर्जुन, वेळ खरा गुरु आहे. तो आपल्याला शिकवतो की जो क्षण निघून गेला तो कायमचा निघून गेला. म्हणून प्रत्येक क्षणाचा सन्मान कर, त्याला चांगल्या कर्माने, ख्या प्रयत्नाने आणि ख्या भावनेने भरून टाक. लक्षात ठेव, आज जो वेळ तुला मिळाला आहे तो उद्या तुझी आठवण बनेल. म्हणून वेळेची किंमत समज, कारण आज जो क्षण तुला सामान्य वाटत आहे तोच क्षण उद्या तुझी सर्वात मौल्यवान संपत्ती असेल. वेळेचा सदुपयोग करायला शिका. आध्यात्मिक साथी तुम्हाला वेळेचे महत्त्व समजून घेण्यासाठी प्रोत्साहित करतो. हा व्हिडिओ लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. नशीब त्याच लोकांवर मेहरबान होते जे आपल्या मेहनतीने ते बदलायला जाणतात. नाहीतर नशीब फक्त एक बहाणा बनून राहते. अनेकदा लोक आपल्या अपयशासाठी नशिबाला जबाबदार धरतात, ते आपल्या कमतरता नशिबावर ढकलून देतात. पण सत्य हे आहे की नशीब त्याच लोकांच्या दारावर घटघटवते जे ते मिळवण्यासाठी तयार आहेत,
जे मेहनत करायला घाबरत नाही. श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात की अर्जुन, नशीब तुझ्या कर्मांमुळेच बदलते. जो व्यक्ती आपले कर्म प्रामाणिकपणे आणि निष्ठेने करतो, नशीब स्वतः त्याची मदत करते, त्याच्यासाठी मार्ग उघडते. लक्षात ठेव, बसून नशिबाला दोष देणे सोपे आहे, पण मेहनत करून ते बदलणे हे खरे साहस आहे. म्हणून नशिबावर नाही तर कर्मावर विश्वास ठेव. मग बघ, नशीबही तुझ्या मागे मागे येईल. जे नशिबाच्या भरवशावर बसतात ते फक्त वाट पाहत राहतात. जे धैर्याने चालतात ते नशिबाला आपल्या मनाप्रमाणे बदलतात. नशिबावर डोळे झाकून विश्वास ठेवणारा माणूस नेहमी वेळेच्या हातून हरतो, तो निष्क्रिय बसून राहतो. पण जो धैर्याने प्रयत्न करतो तो नशिबाला बदलायला शिकतो. श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात की अर्जुन, नशीब बदलते, पण ते फक्त त्यांच्यासाठी बदलते जे बदलायला इच्छितात, जे प्रयत्न करतात. हिम्मत करून कर्म करणारा माणूस नशिबापेक्षा मोठा होतो. लक्षात ठेव, जेव्हा तुला आपल्या हिमतीवर पूर्ण विश्वास असतो तेव्हा नशीबही तुझ्या इराद्यासमोर झुकते. म्हणून आपली हिम्मत जमा कर, मग बघ नशीबही तुझ्या इशाऱ्यावर नाचेल. हा आध्यात्मिक साथीचा कर्मयोगाचा संदेश आहे. साहसी तोच आहे जो पडल्यावरही हिम्मत हरवत नाही. कारण खरी हिम्मत तेव्हा दिसते जेव्हा रस्त्यात अडखळतो, पण इरादा तरीही अटळ राहतो. जीवनाच्या मार्गात अडखळणे स्वाभाविक आहे, हा प्रवासाचा भाग आहे. पण अडखळून थांबणे हे भ्याडपणा आहे आणि अडखळून सावरून पुढे जाणे हे साहस. श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात की अर्जुन, साहस ते नाही जे कधी पडतच नाही, तर साहस ते आहे जे प्रत्येक वेळी पडल्यावर पुन्हा उभे राहते. पराभव तेव्हा होत नाही जेव्हा तुला इजा होते, पराभव तेव्हा होतो जेव्हा तुला पुन्हा प्रयत्न करायची भीती वाटते. लक्षात ठेव, खरा योद्धा तोच आहे जो पडल्यानंतरही लढणे सोडत नाही. म्हणून पडणे मान्य कर, पण पडल्यावर बसून राहू नकोस. आध्यात्मिक साथी तुम्हाला साहस आणि दृढ संकल्पासाठी प्रेरित करतो. साहस त्याच लोकांसोबत राहते जे आपल्या सत्यावर ठाम राहतात, कारण ह्या मार्गावर चालणे सोपे नाही, पण त्याच मार्गावर चालणे हे खरे शौर्य आहे. चुकीचे मार्ग नेहमी सोपे आणि मोहक असतात, पण खरा मार्ग नेहमी साहस, प्रामाणिकपणा आणि दृढता मागतो. श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात की अर्जुन, खरी कर्मे करण्यासाठी साहस लागते. कारण खरे बोलणे, खरे पाळणे, सत्यासाठी संघर्ष करणे सोपे नसते, यात अनेक अडचणी येतात. पण जे सत्यासोबत अटळ राहतात तेच जीवनात खरी विजय मिळवतात, खरे सुख आणि शांती प्राप्त करतात. लक्षात ठेव, साहस नेहमी सत्याच्या बाजूने उभे असते. म्हणून सत्यापासून पळू नकोस, तर सत्यासोबत डून उभा राहा. साहस तुला आपोआप मिळेल, तुझी आंतरिक शक्ती वाढेल. निष्ठा, वफादारी तो दागिना आहे जो स्वस्त लोकांमध्ये मिळत नाही. खरी निष्ठा तोच निभावू शकतो ज्याचे हृदय प्रामाणिक असते. जगात लोक अनेकदा खरे नातेसंबंध मागतात, खरे साथीदार इच्छितात. पण जेव्हा निष्ठा दाखवण्याची वेळ येते तेव्हा अनेक लोक मागे हटतात, ते स्वार्थाची निवड करतात. श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात की अर्जुन, खरे नातेसंबंध त्या लोकांकडून मिळतात ज्यांचे चारित्र्य मजबूत असते. निष्ठा तेव्हा दिसते जेव्हा परिस्थिती बदलते, पण नातेसंबंध बदलत नाहीत. जेव्हा संकट येते तेव्हा खरी निष्ठा समोर येते. ज्या नात्यात अडचणी आल्यावरही साथ देण्याचे धैर्य असेल, तीच खरी निष्ठा आहे. लक्षात ठेव, निष्ठा हा शब्द नाही तर एक वचन आहे जे पाळणे प्रत्येकाच्या क्षमतेचे नसते. म्हणून जेव्हा कोणी खरा निष्ठावान माणूस मिळेल तेव्हा त्याला गमावू नकोस, त्याला जपून ठेव. कारण खरे निष्ठावान माणूस बाजारात मिळत नाहीत, ते अनमोल असतात. आध्यात्मिक साथी तुम्हाला नात्यांमध्ये निष्ठाचे महत्त्व समजावतो. प्रेरणादायी विचार.
जीवनातील प्रत्येक अडचण एक नवीन संधी आहे, फक्त दृष्टिकोन बदलण्याची गरज आहे. पराभव तेव्हा होतो जेव्हा तुम्ही प्रयत्न करणे सोडून देता, पडल्याने नाही. खरे सुख आंतरिक शांतीत आहे, बाह्य संपत्तीत नाही. प्रत्येक अनुभव एक शिक्षक आहे, तो चांगला असो वा वाईट. आजचा क्षणच उद्याची तुमची आठवण बनेल, त्याची कद्र करा. तुमचे कर्मच तुमची खरी ओळख आहे, नाव तर फक्त एक ओळख आहे. जर तुम्ही स्वतःवर प्रेम करणार नाही, तर दुसरे कोणी का करेल? इतरांना माफ करणे म्हणजे स्वतःला सर्वात मोठ्या कैदेतून मुक्त करणे. तुमचे मनच तुमचा सर्वात मोठा मित्र आणि सर्वात मोठा शत्रू आहे. जे तुमच्याकडे आहे ते स्वीकार करा आणि जे नाही त्यामागे धावू नका. भीतीवर विजय मिळवा, तेव्हाच तुम्ही तुमची पूर्ण शक्ती ओळखू शकाल. जीवन एक प्रवास आहे, ध्येय नाही. प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या. जिथे अहंकार आहे तिथे ज्ञान कधीच येत नाही. खरी दौलत तुमच्याकडे काय आहे ही नाही, तर तुमचे हृदय किती मोठे आहे ही आहे. प्रत्येक शेवट एक नवीन सुरुवात आहे, कधीही हार मानू नका. जेव्हा तुम्ही निस्वार्थ कर्म करता तेव्हा तुम्हाला खरा आनंद मिळतो. तुमचा हेतू खरा असेल तर मार्ग आपोआप तयार होईल. सर्व काही बदलते, फक्त तुमचा विश्वास अटळ असावा. जर तुम्ही स्वतःला बदलले तर जग आपोआप बदलेल. सत्य हे सर्वात शक्तिशाली शस्त्र आहे, ते कधीही सोडू नका. धैर्य ठेवा, कारण प्रत्येक चांगल्या कामाला वेळ लागतो. प्रत्येक आव्हान स्वतःला सिद्ध करण्याची एक संधी आहे. सर्वात मोठी भीती तीच आहे जी तुमच्या मनाने निर्माण केली आहे. आनंद एक मार्ग आहे, गंतव्यस्थान नाही. तो आजच्या क्षणात जगा. प्रत्येक व्यक्तीमध्ये ईश्वराचा अंश आहे, कोणाचाही अपमान करू नका. तुमची तुलना इतरांशी करू नका. तुम्ही एकटे आहात आणि खास आहात. जर तुम्हाला पडायचे असेल तर उठायलाही शिका. कर्म करा, पण फळाची चिंता सोडून द्या. जे तुम्ही इतरांना देता तेच तुमच्याकडे परत येते. जीवनातील प्रत्येक काम पूर्ण श्रद्धा आणि निष्ठेने करा. जर तुम्ही एकटे असाल तर याचा अर्थ असा नाही की तुम्ही कमकुवत आहात. तुमची विचारसरणीच तुमचे सत्य आहे, ती सकारात्मक ठेवा. इतरांना आनंदी करण्यापूर्वी स्वतः आनंदी रहा. साधेपणातच खरी सुंदरता आहे. जो तुमच्या सोबत आहे त्याची कद्र करा. जोपर्यंत तुम्ही स्वतःला माफ करणार नाही तोपर्यंत पुढे जाऊ शकणार नाही. प्रत्येक दिवस एक नवीन संधी आहे, ती वाया घालवू नका. तुमची वाणी तुमच्या चारित्र्याचा आरसा आहे. जर तुमच्याकडे विश्वास असेल तर कोणताही मार्ग कठीण नाही. जे काम तुम्हाला आनंद देते तेच करा. जीवनातील सर्वात मोठे सुख प्रेम देणे आणि मिळवणे आहे. जो तुमच्याकडे नाही त्यावर लक्ष देऊ नका, जे आहे त्यावर लक्ष द्या. प्रत्येक लहान पाऊल एका मोठ्या प्रवासाची सुरुवात आहे. जेव्हा तुम्हाला वाटेल की सर्व काही संपले आहे तेव्हा एक नवीन सुरुवात करा. जे लोक तुम्हाला समजत नाहीत त्यांना समजवण्याचा प्रयत्न करू नका. प्रत्येक नात्यात प्रामाणिकपणा आणि निष्ठा खूप महत्त्वाची आहे. तुमची हिंमतच तुमचे नशीब बदलू शकते. प्रत्येक अपयश एक नवीन धडा शिकवते. स्वतःवर विश्वास ठेवा, कारण तुमच्यात असीम शक्ती आहे. आजचे काम उद्यावर सोडू नका, कारण उद्या कधीच येत नाही. जो तुम्हाला सर्वात जास्त दुखावणारे असतो तोच तुम्हाला सर्वात जास्त मजबूत बनवतो. सर्वात मोठा सूड घ्यायचा असेल तर यशस्वी होऊन दाखवा. तुमची शांती कोणाच्याही मतावर अवलंबून नसावी. जो आतून आनंदी आहे त्याला बाह्य जग प्रभावित करू शकत नाही. आपली चूक स्वीकार करा, हीच तुमची पहिली जीत आहे.
प्रत्येक समस्येचे निराकरण तुमच्या आतच आहे. तुम्ही तेच आहात जे तुम्ही विचार करता. तुमचे मनच तुमचा सर्वात मोठा साथी आहे. जे तुम्ही आज पेरता तेच उद्या कापणार. आपल्या ध्येयापर्यंत पोहोचण्यापूर्वी थकू नका. जे तुम्हाला आवडत नाही ते स्वीकारायला शिका. तुमची ओळख स्वतः तयार करा, इतरांची नक्कल करू नका. खरे लोक कमी मिळतात म्हणून त्यांची कदर करा. प्रत्येक दुःख स्वतःला जाणून घेण्याची एक संधी आहे. जे तुम्हाला मिळाले आहे ते तुमचे नियती आहे, ते स्वीकार करा. जो तुमच्यातून निघून गेला तो तुमचा नव्हता. प्रत्येक अडचणीत एक संधी दडलेली असते. इतरांना त्यांच्या चुकीसाठी शिक्षा देऊ नका, त्यांना माफ करा. जे तुम्ही विचार करता तेच तुम्ही बनता. प्रत्येक कामात समर्पणच तुम्हाला महान बनवते. तुमची कथा स्वतः लिहा, इतरांना लिहू देऊ नका. जे तुमच्यासाठी योग्य आहे तेच करा, जगाची पर्वा करू नका. तुमचा विजय तेव्हा आहे जेव्हा तुम्ही स्वतःशी लढायला शिकता. प्रत्येक नात्याला वेळ आणि सन्मान द्या. जे तुम्हाला हवे आहे ते मिळवण्यासाठी तुम्हाला मेहनत करावी लागेल. प्रत्येक व्यक्तीचा एक उद्देश आहे, तो शोधा. जे तुम्हाला खाली खेचू इच्छितात त्यांना उठून दाखवा. सर्वात मोठी ताकद तुमचे हृदय आहे. कधी-कधी शांतता सर्वात जास्त बोलते. प्रत्येक दिवस एक नवीन संधी आहे, कालच्या चुका विसरून पुढे जा. तुमचा प्रत्येक विचार एक बीज आहे, ते योग्य प्रकारे पेरा. जो तुम्हाला खरोखरच प्रेम करतो तो तुम्हाला कधीही सोडून जाणार नाही. जेव्हा तुम्हाला वाटेल की तुम्ही एकटे आहात तेव्हा लक्षात ठेवा, श्रीकृष्ण तुमच्या सोबत आहे. जीवनातील प्रत्येक अनुभव एक धडा आहे, तो शिका. जे तुमच्या मनात आहे ते बोलून टाका, मनात ठेवू नका. प्रत्येक भीतीवर विजय मिळवा आणि पुढे जा. तुमची सर्वात मोठी विजय तुमचे धैर्य आहे. जे तुम्हाला आवडत नाही त्यांना आनंदी करण्याचा प्रयत्न करू नका. प्रत्येक नाते एक परीक्षा आहे. जो लोक तुम्हाला आज सोडून गेले त्यांना उद्या पश्चात्ताप होईल. तुमचा सर्वात मोठा शिक्षक तुमचा अनुभव आहे. जे तुम्ही आज करता ते तुमच्या भविष्याला घडवते. जो खरोखरच शक्तिशाली आहे त्याला दिखाव्याची गरज नाही. जो तुम्हाला योग्य वाटेल तेच करा, जग काहीही म्हणो. हर मुश्किल के बाद एक आसान रास्ता आता है. जो तुमच्यापासून दूर जाईल त्याला जाऊ द्या. तुमचे नशीब तुमच्या हातात आहे. जे तुम्हाला वाटते की तुम्ही करू शकत नाही तेच तुम्ही करू शकता. जो तुमची कदर करत नाही त्याला जाऊ द्या. प्रत्येक दिवस एक नवीन संधी आहे, ती भरभरून जगा. आता या आध्यात्मिक प्रवासाच्या शेवटी आपण एक दीर्घ श्वास घेतो आणि या सर्व शिकवणींना आपल्या आत आत्मसात करतो. आध्यात्मिक साथीचा उद्देश केवळ ज्ञान देणे नाही, तर तुम्हाला तुमच्या आतल्या त्या शक्तीशी जोडणे आहे जी तुम्हाला प्रत्येक आव्हानाचा सामना करण्यास आणि एक सार्थक जीवन जगण्यास मदत करते. तर माझ्या प्रिय मित्रांनो, तुम्ही या शिकवणींना आपल्या जीवनात उतरवण्यासाठी तयार आहात का? आज तुम्ही जे काही शिकलात ते आपल्या विचारांमध्ये ढा आणि आपल्या कर्मांमध्ये प्रतिबिंबित करा. आम्हाला कमेंट करून सांगा की आजच्या कोणत्या गोष्टीने तुमच्या हृदयाला सर्वात जास्त स्पर्श केला. तुमचे विचार आमच्यासाठी अमूल्य आहेत. आणि जर तुम्हाला वाटले की हा सत्संग तुमच्या जीवनात काही सकारात्मक बदल आणू शकतो, तर कृपया या व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांसोबत आणि कुटुंबासोबत शेअर करा. आणि जर तुम्ही अजून आध्यात्मिक साथीला सबस्क्राईब केले नसेल तर आत्ताच करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून आम्ही दररोज एका नवीन प्रेरणेने तुमच्याशी जोडले जाऊ शकू. राधे राधे. पुन्हा भेटूया
एका आणखी नवीन आध्यात्मिक प्रवासासह